नमस्कार शिवप्रेमींनो, स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतील 573 एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत। शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ संभाजी महाराज सुद्धा सुखरूप स्वराज्यात पोहोचतात। त्यानंतर स्वराज्याचा खजिना मात्र रिकामा होत आलेला असतो आणि यासाठीच महाराज पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करतात आणि मोगलांचा खजिना लुटून आणतात। मोगलांना दिलेले सर्व किल्ले परत मिळवतात। त्याचप्रमाणे जवळपास 8 वर्षात 350 नवे पेडकोट स्वराज्यात सामील करतात। राई एवढं असणारं हे स्वराज्य डोंगरा एवढं होतं। यातच महाराज आपला जिवलग मित्र तानाजी मालुसरे यांना गमावतात। एके दिवशी आऊसाहेब महाराजांना सांगतात की महाराज साहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं स्वराज्याचं, ते तुम्ही पूर्ण केलं आहे। पण केवळ स्वप्नपूर्ती होऊन चालणार नाही, त्यासाठी या राज्याचे छत्रपती तुम्हाला व्हावे लागेल। यासाठी राज्याभिषेक हा करावेच लागेल शिवा। महाराज यासाठी नकार देतात, परंतु आऊसाहेब त्यांना राज्याभिषेकाचे महत्त्व पटवून देतात की या मराठी मुलकासाठी एक स्वतःचे सिंहासन हवे आहे। आणि त्यानंतर मग 6 जून 1674 रोजी भव्य अशा या रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक संपन्न होतो। आऊसाहेबांनी शिवबा आता मराठी मुलकाचा छत्रपती झाला होता। मावळ्यांचे राजे आता महाराज झाले होते। हे शक्य झाले होते की म्हणजे फक्त महाराजांची आणि मावळ्यांची अहोरात्र मेहनत व मावळ्यांचा पराक्रम। अशा हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींना माझा मानाचा त्रिवार मुजरा।